हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग खूप सिंपल आणि खूप साधा ब्लॉग आहे आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, म्हणून मग मी शेअर करते आहे. तर आज आमच्याकडे मसाला भाताचा बेत आहे आणि दुपारी पुन्हा मला पिवळी खिचडी बनवावी लागली, कारण की मम्मी 4-5 दिवसांपासून दवाखान्यात ॲडमिट आहे आणि मग त्यांच्याकरता रोज टिफिन द्यावा लागतो आणि मग त्यांच्यासाठी हा भात बनवला आणि विराट आणि आम्हा सगळ्यांनाच आवडतो. सोबतच भात आमच्याकडे कधी पण बनतो दुपारी, म्हणजे सकाळी जेवण बनलेलं असलं, चपात्या भाजी पण असेल, पण दुपारहून जर काही खायचं मन केलं तर आम्ही सरळ भात बनवतो. आजचा आमचा असा प्लॅन होता की जी पण रखडलेली कामं आहे ती आज कंप्लीट झालीच पाहिजे कसंही करून. त्याच्यामुळे जेव्हा बाबू क्लासहून जाऊन आला आणि मी पण माझं जे पण काम होतं सगळं आवरून पटकन घरातून आम्ही निघालो, कारण की नाशिकचं 4 वाजेनंतरचं जे वातावरण असतं ना ते बघण्यासारखं असतं. इतकं छान वाटतं. कमी पाऊस चालू असतो, म्हणजे कामात निमित्तानंही जर का बाहेर निघालो ना तर फिरल्यासारखीच मजा येते. सो मी सगळं आवरून आम्ही पटकन 4:30-5 वाजेच्या दरम्यान बाहेर निघालो. इकडे तर उत्तर लगेच तयार असतं, ते पण वडिलांच्या विरोधामध्ये. का बरं अशी सर्व कपल असतात? सर्व नसतं, आपणच. मी तुम्हाला ओळखून बसले ना एवढ्या वर्षांची. काश तू आधी ओळखला असता तर किती बरं झालं असतं. मीच नसते, मी नसतेच आणि विराट पण नसता. मी असतो ना, पण मी नसते, पण तुम्ही असते, पण तुमच्या माझ्या जागेवर दुसरं कोणीतरी असतं. तुम्ही खुश असते. नाही बाबा, कोणीच नसतं तुझ्या जागेवर. मग रिकामं सीट असतं. सीट रिकामं ठेवायचं. मग दारूची बाटली असते रिकामं सीटावर. कोल्ड्रिंक असते. काही जणांचे दात तर एवढे मोठे आहे. माझे की त्याचे? अशा चुका मीच करू शकते फक्त. हे कोणाचे? हा फॉल्टी आहे आणि हा नव्हता घेतलेला मी, त्याच्यातला वेगळा होता. तुम्ही दोन्ही टाकून दिले. मला पेन्सिल घ्यायची. नाही पण ते कंपनी कोणती त्यांची पेन्सिलची? सेमच पाहिजे. कंपनी ब्रँड बघून घ्या. टेस्ट कशी दिसेल? पण लॉंग लास्टिंग मध्ये शार्पनर देऊन टाकले तुम्हाला. ही पाहिजे होती, मला ही तर भेटलीच पाहिजे होती ना. नाही आहे. आणि ही पण आहे हो, पण ते शार्प करायला लागतं, मग त्याचं कंटाळा येतो मला. काहीच माहिती नाही कसली. मला वाटलं ब्रँडचं नावच नाही. मला तोच कलर आवडला होता खूप. की नाही मी मागे मुलं जोरात पाय देता गाव कुठे. चला म्हणजे काय मी काय मांजर बिंजर दिसते काय? ड्राय व्हिडिओ बनवायचा मला मांजरीचा. कंटेंट पाहिलंय का तू? दामी उंगरचं. हा
त्याच्यामध्ये आज कंटेंट बनवणार आहे तुमच्या सोबत मी, ज्याच्यात तुम्ही दिसणार पण नाही, अच्छा. तर ते कंटेंट बनवणार आहे आज. ओके. आम्ही आलो आमच्या नवीन घरासाठी सोफा बघायला, आणि जेव्हा की आम्ही एंटर केलो आणि मला इतक्या साऱ्या व्हरायटीज आणि इतके सारे डिझाईन कलर्स, मला समजायच ना नक्की काय घ्यायला पाहिजे. इतकं कन्फ्युजन, कारण प्रत्येक सोफ्याचं फॅब्रिक वेगळं होतं आणि प्रत्येक फॅब्रिक आपापल्यात इतकं बेस्ट होतं की माझं एवढं कन्फ्युजन की अरे मी नक्की घ्यायचं तर काय घ्यायचं आणि कलर घ्यायचं तर कुठला घ्यायचा, कारण सोफ्यावर डिपेंड करतं की आपण कोणते कर्टन्स लावणार आहे. म्हणजे सोफ्याला मॅचिंग कर्टन मला लावायचे आहेत, तर कळेच ना की नक्की कोणता सोफा कसा घ्यायचा आणि त्याला कोणतं फॅब्रिक आणि कोणता कम्फर्ट करता चांगला असेल. तर खूप जास्त कन्फ्युजन होतं आणि मी हेल्प पण घेतलेली, तिथे जे ओनर होते त्यांची हेल्प घेतलेली की काय बेस्ट असेल. आणि मग सगळं डिस्कशन वगैरे झाल्यानंतर आम्ही तेव्हा कुठे एक सोफा जो आहे फॅब्रिक विथ फॅब्रिक सिलेक्ट केलेला. आता माहीत नाही की तो जेव्हा बनेल तेव्हा तो कसा वाटेल, पण बघूया. आय होप तो चांगला वाटेल आणि लवकरच माझ्या घराचा व्लॉग तुम्हाला मी घेऊन येणार आहे तुमच्याकरता. अजून थोड्या गोष्टी होत आहेत आणि असं असतं की काम होता जेव्हा थोडंसं शेवटचं बाकी राहतं ना ते रखडलं जातं. तर तसंच काही आमच्या बाबतीत होतं आहे की छोटे कामं बाकी आहेत अजून. सो लवकरच होम टूर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.